महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून 15 जून पासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यात सखोल छाननीनंतर एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1,77,00,000 महिला पात्र ठरल्यात, तर बँक लिंकिंग, उत्पन्न मर्यादा आणि तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले। प्रधानपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माहिती लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात। ई केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारने आता नकार दिलाय। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती, मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय। योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आलेली आहे। ई केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर तुम्हा सर्वांसाठी पाहू शकता। बघा, लाडक्या बहिणींनो, मोबाईल चेक करा, मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जो तो मिळण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना पैसे पण आलेत। आता किती महिलांना 1500 रुपये आलेले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटापट सांगायचे 1500 रुपये दादा आम्हाला जमा झाले म्हणून, सर आम्हाला 1500 रुपये जमा झालेले आहेत म्हणून। आता पुढे पाहू शकता, बघा, आपण जर पाहिलं तर अतिशय महत्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळपासूनच बघा 15 जूनच्या संध्याकाळपासूनच सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली। म्हणजे 15 जून पासूनच लाडक्या बहिणींनो, 15 जून पासूनच तुमच्या अकाउंटला मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मे महिन्याचा हप्त्याचा JR आलेला होता। JR आल्यानंतर लगेचच तुम्हाला 15 जून पासून तुमच्या अकाउंटला जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता महत्वाचं लक्षात घ्या, बघा पैसे किती येत आहेत। तर बघा, काही महिलांना जे पैसे ते त्या ठिकाणी येत आहेत 3000 रुपये। आपण जर पाहिलं तर काही महिलांना पैसे हे 3000 रुपये येत आहेत, काही महिलांना 1500 रुपये येत आहेत आणि काही महिलांना 4500 रुपये पण येत आहेत। आता किती महिला आहेत ज्यांना 1500 आले, ज्यांना 3000 आले, ज्यांना 4500 आले, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला 4500 रुपये आलेले आहेत की 3000 रुपये आलेले ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आता पुढे बघा, याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्याचा निधी एकत्रितपणे दिला होता। बघा, मार्च आणि एप्रिलचा एकत्रित दिला होता, त्यावेळेस 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला आलेले होते, बरोबर आहे। ते 3000 रुपये मार्च आणि एप्रिलचे होते। आता मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत। मे महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत। भरपूर महिलांना पैसे जमा झाले आहेत। आता लक्षात घ्या, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये आलेले नव्हते, अगोदर मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये आलेले नव्हते, त्या महिलांना ते 3000 रुपये आणि मेचे 1500 असे एकूण मिळून 4500 रुपये पण जमा झालेले आहेत। म्हणजे ज्या महिलांना काही तांत्रिक कारणांमुळे मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला नव्हता, भरपूर महिलांच्या कमेंट्स पण होत्या, मी वाचत असतो कमेंट्स, तर महिलांनी सांगितलं होतं की दादा सर आम्हाला पैसे आलेले नाहीये, तर त्या महिलांना पण आता मागचे 3000 रुपये आणि हे 1500 असे 4500 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। आता बघा, आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे। म्हणजे मार्च आणि एप्रिल पण आला, सोबतच मेचा पण हप्ता जमा केला जात आहे। लाडकी बहीण योजनेचा बघा, लाडकी बहीण योजनेचा
मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 10 जून रोजी सरकारने 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली होती. शासन निर्णय आलेला होता, गव्हर्नमेंट रेझोल्युशन आलेलं होतं, GR आलेला होता, शासनाचा निर्णय होता. त्याच्यामध्ये शासनाने 10 जून रोजी हा GR काढला होता आणि 344 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली होती. मे महिन्याचा हप्ता 15 जून पासून वितरित केला जात असला तरी देखील तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा SMS प्राप्त झाले नाहीये. याच्यामध्ये महत्वाचं लक्षात घ्या, जर तुमच्या मोबाईलला रिचार्ज नसेल तर तुमच्या मोबाईलला SMS येणार नाहीत. कारण इनकमिंग तर बंद होतेच, आउट गोईंग पण बंद होते आणि सोबत SMS पण बंद केले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला मेसेज पण येणार नाहीये आणि तुम्हाला कळणार नाही की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत किंवा नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे जे बँक आहे त्या बँकेत जाऊ शकता किंवा CSC सेंटर असतं तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. CSP कस्टमर सर्व्हिस पॉइंट असतं तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यावर तुम्हाला कळून जाणार आहे की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत किंवा नाही. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. बघा, भरपूर महिला आहेत ज्यांना मेसेज आला नाही म्हणून घाबरून जात आहेत, तर घाबरून जाऊ नये. त्याऐवजी आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपवरून बँक स्टेटमेंट तपासावे किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन आपले पासबुक अपडेट करून घ्यावे. पासबुकच्या नोंदीवरून खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही याची अचूक माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे. बघा, पासबुकच्या ज्या नोंदी असतात तिथून मिळेल. आता जर आपण पाहिलं तर बँकेच्या स्वतःच्या ऍप्स असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, तर त्या ऍप्स मधून पण तुम्हाला पैसे जमा झालेत किंवा नाही ते समजणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, आता महत्वाचं म्हणजे अपात्रतेची मुख्य कारणे कोणती. भरपूर महिला अपात्र झाल्या, त्यांचे पैसे बंद झालेत. तर बघा, पहिलं म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा जास्त असल्याचं आढळलेलं आहे, म्हणून महिला अपात्र झाल्या आहेत. दुसरं बघा, तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटी. प्रशासनाने eKYC पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती, तरीही ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या, अपूर्ण कागदपत्रे, दुबारा अर्ज आणि चुकीच्या माहितीमुळे अनेक अर्ज बाद झालेले आहेत. लिंकिंगची समस्या. बघा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे आणि मोबाईल क्रमांक बदलल्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा फटकाही लाखो महिलांना बसलेला आहे. विविध त्रुटी, निकषांची पूर्तता न केल्यामुळे 70 लाख महिला अपात्र. बघा, 70 लाख महिला अपात्र झाल्यात आणि जवळपास 1,66,00,000 महिलांना आता निधी वितरित केला जात आहे. शासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या महत्वाकांक्षी योजनेसाठी राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या 1.5 वर्षांपासून या अर्जांची अत्यंत कसून चौकशी, छाननी आणि पडताळणी सुरू होती. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली. या प्रक्रियेत एप्रिल अखेर राज्यामधील सुमारे 1,77,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र विविध त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे जवळपास 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात होती. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बघा, काही महिलांना 1500 येतात, काही महिलांना 4,500 रुपये पण येतात. आणि राहिला विषय आता जूनच्या हप्त्या संदर्भात, तर जूनचा हप्ता पण तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.